सर्वांना आज प्रभूच्या नावामध्ये सलाम। आपण सर्वजण आज त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी तयारी करून आलो। प्रभूला धन्यवाद देण्यासाठी, प्रभूचे आभार मानण्यासाठी, त्याचं चांगुलपण आपण मागील दिवसात अनुभवत आहोत। प्रभूचे आपण मनापासून उपकार मानूया। माझी खात्री आहे की आपण सर्वजण व्यवस्थित आहात, चांगल्या आरोग्यात आहात, कारण आपण एकमेकांना भेटू शकत नाही। थोडीशी फोनवर कोणाकोणासाठी बोलणं होतं, पण माझी खात्री आहे की आपण सर्व प्रियजन मंडळीची सर्व लहान आरोग्य आपलं चांगलं आहे आणि आपली मनस्थिती चांगली आहे। माझी खात्री आहे की काही प्रियजन निश्चित निराश आहेत, दुःखी आहेत, वेगवेगळ्या अडचणीत आहेत, परंतु प्रभू त्यांची काळजी घेत आहे आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊ। मला माहित आहे की या दिवसात आपण खऱ्या अर्थाने कठीण परिस्थितीतून जात आहोत, कारण आपल्याला सवय नाही की अशा रीतीने घरात बसून राहणं, परंतु ही देवाची योजना आहे आणि देवाची योजना त्याच्या भक्तांसाठी निश्चित चांगल्यासाठी असते, कारण तो आमच्यावर प्रीती करतो, त्याला आमची काळजी आहे आणि तो आम्हाला त्याची लेकरं म्हणून आमच्या भोवती त्याच्या दिव्यदूतांचा पहारा ठेवतो। याही परिस्थितीत तो आम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहे ते अद्भुत आहे। कुटुंबातील सहभागिता, प्रियजनांबरोबर वेळ खर्च करणं आणि एकमेकांच्या सहवासात एकमेकांची काळजी घेणं आणि विशेष रीतीने जे प्रियजन आम्हापासून दूर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, देवाच्या वचनात वाढणं, हे सर्व आशीर्वाद आम्ही या दिवसामध्ये अनुभवलेले आहेत आणि अनुभवत आहोत। आणि देवाला जे योग्य वाटतं ते त्याने आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तो करत आहे आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ। त्याचं चांगुलपण अजून 15 दिवस जो वाढलेला लॉकडाऊनचा पिरियड आहे तो अनुभवू आणि प्रभूच्या सानिध्यात आपण आपला वेळ खर्च करूया। आपल्याला प्रभूने ही संधी दिलेली आहे की आम्ही एकमेकांच्या समवेत आणि विशेष कुटुंबाच्या समवेत अधिक वेळ खर्च करावा। प्रभूला आपण आज धन्यवाद देऊ आणि पुढील भक्तीसाठी जात असताना आपण प्रार्थनेचं आपल्या सर्वांना प्रभूच्या हातात सोपूया, प्रार्थना करूया। प्रार्थना करण्यापूर्वी लहानसं वचन मी वाचतो आणि त्यानंतर आपण प्रार्थना करूया। मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार। मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील। देवाने त्याच्या वचनात हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे की मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील। देवाने त्याच्यासाठी आम्हाला निर्माण केलेला आहे, निवडलेला आहे, नेमलेला आहे आणि त्याचा उद्देश आहे की आम्ही त्याचं स्तवन करावं। प्रभूला धन्यवाद देऊ, प्रार्थनेत जाऊ आणि त्याचं स्तवन करूया। प्रार्थना करू। हे प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो कारण तू चांगला देव आहेस। तुझं दयेचं वेष्टन तुझ्या भक्तांच्या भोवती तू ठेवलेलं आहेस। आम्ही तुला मान महिमा देतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण तू आम्हाला तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी निर्माण केलेला आहे, तुझे लोक म्हणून निर्माण केलेला आहे। होय प्रभू, आम्ही मागील जवळजवळ 1.5-2 महिने प्रभू दयाळू बाबा या परिस्थितीतून जात आणि तुला सर्व परिस्थिती माहीत आहे, किंबहुना ही तुझ्या डोळ्यात असलेली परिस्थिती आहे, तुझ्या नियंत्रणात असलेली परिस्थिती आहे। होय प्रभू, आम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी अनेक आहेत त्यामध्ये, परंतु आम्हाला खात्री आहे की ही परिस्थिती आमच्या जिवंत देवबापाच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला भिण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही, निराश होण्याची गरज नाही, दुःख करण्याची गरज नाही, तर आनंद करण्याची गरज आहे। कारण तुझं वचन म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हाही म्हणेन आनंद करा, तुमची सहनशीलता सर्वांस कळून येऊ। प्रभू समीप आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंत्या करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करा।
म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आमचे विचार आणि आमचे अंतःकरण ख्रिस्त येशूच्या ठायी तू राखलेले आहे. उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. मागील सप्ताहाभर तू आमची काळजी घेतली, आरोग्य दिलं, आमच्या गरजा जाणल्या, आमच्या पुरवठादार झाला, आमच्या भोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेवला, संरक्षण केलं, आरोग्य दिलं. तुला धन्यवाद देतो. आमच्या मंडळीतील कोणी आजारी नाही. प्रभू दयाळू बाप्पा, विशेष रीतीने कोरोनाच्या व्हायरस पासून आम्हा सर्वांचं तू संरक्षण केलं म्हणून तुझे मनापासून आभार मानतो. तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या भक्तीसाठी, आजच्या वचनासाठी. आज तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ घेऊन आला त्याबद्दल आज प्रभू आम्ही तुझं वचन ऐकणार आहोत म्हणून तुला धन्यवाद देतो. आजचा वेळ तुझ्या कृपेत तू सिद्धीस ने आणि प्रभू दयाळू बाप्पा, तुझं वचन वाचत असताना, त्यावर मनन करत असताना, तुझ्याजवळ रदबदलीची प्रार्थना करत असताना प्रभू तू आमच्या प्रार्थना आहे आणि आम्ही तुला समर्पित होतो. प्रभू त्याच वेळेस प्रार्थना करतो, प्रभू आज कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगामध्ये जे लाखो लोक प्रभू दुःखी आहे, निराश, विशेष रीतीने लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांचे लाखो परिवार प्रभू दयाळू बाप्पा दुःखी आहे आणि लाखो लोक प्रभू जगामध्ये कोरोना व्हायरस मुळे प्रभू प्रादुर्भाव झालेले आहे, पॉझिटिव्ह आहे. ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करत आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत. आम्ही प्रार्थना करतो, तुला काही असंभव नाही. तुझ्या योजनेत प्रभू दयाळू बाप्पा तू या सर्व प्रियजनांना स्पर्श कर आणि तुला बसलेल्या फटक्याने या प्रियजनांना आरोग्य दे. हा व्हायरस तू आपल्या हातात घेतलेला आहेस असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून प्रभू तुझ्या योजनेत, तुझ्या वेळेवर ही परिस्थिती बदलून टाक. सर्व आजारी लोकांचं तू सहाय्य, सर्व त्यांची काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफ, त्याचप्रमाणे या सर्व जगातील जे व्यवहार प्रभू दयाळू बाप्पा सध्या ठप्प झालेले आहेत ते सुरळीत प्रभू दयाळू बाप्पा, लोकांचं येणं जाणं तुझ्या हाती घे. आम्ही तुला समर्पित होतो आणि आज प्रार्थना करतो प्रभू तू आमचा सहाय्य करता. तू येतपर्यंत झाला उपकार मानतो, येथून पुढेही हो. आज आम्ही आमच्या पुणे शहरासाठी प्रार्थना करतो, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना, आमच्या देशासाठी प्रार्थना करतो आणि देशातील परिस्थिती तुला समर्पित करतो. पिंपरी चिंचवड शहरासाठी तुला धन्यवाद देतो, प्रार्थना करतो. सर्व परिस्थिती तू आपल्या नियंत्रणात ठेव आणि प्रभू तुझं गौरव होते. या परिस्थितीत आम्ही तुझ्या चरणाजवळ नम्र होत असताना आमचे अंतःकरण, आमचे विचार आणि आम्ही स्वतः तुला समर्पित होतो. प्रार्थना ऐकली, उपकार मानतो. आज तू आमच्या संगती बोल, आम्हाला तुझ्या संगती बोलण्यासाठी कृपा दे. प्रार्थना करायला तू सहाय्याने मदत कर. तू आमचा सहाय्य कर. हा वेळ आणि इथून पुढची भक्ती आम्ही येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा आज त्याच्या चरणाजवळ आलो असताना आपण परमेश्वराचे मनापासून उपकार मानूया, त्याला धन्यवाद देऊ आणि त्याचे आभार मानत असताना त्याच्या चरणाजवळ दीन आणि नम्र होऊया. प्रियजनो, आम्ही रोज देवाच्या वचनाकडे वळतो, देवाचं वचन ऐकतो, देवाला धन्यवाद देतो आणि प्रभूचं गौरव करण्यासाठी आम्ही स्वतःला प्रभूच्या हातात समर्पित करतो. आज आपण जे वचन वाचणार आहोत ते मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. स्तोत्र संहिता 143, Psalm 143. प्रभूला गौरव देण्यासाठी मी हे वचन आपल्या सर्वांसाठी वाचतो. तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र काढून हे वचन ऐका आणि आपापल्या मनामध्ये ते वाचा किंवा मोठ्याने वाचलं तरी चालेल, परंतु मी आपल्या सर्वांसाठी हे स्तोत्र वाचत आहे. सुटका आणि मार्गदर्शन यासाठी केलेली दावीद राजाने केलेली प्रार्थना आहे. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना आहे, माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या सत्यतेने व न्यायत्वाने माझे ऐक. तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नको, कारण तुझ्यापुढे कोणी जिवंत मनुष्य
नीतिमान ठरणार नाही. वैरी माझ्या जीवाचा पाठलाग करीत आहे. त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे. पुरातन काळी मृत झालेल्याप्रमाणे मला त्याने अंधाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे. माझा आत्मा माझ्या ठाई व्याकुळ झाला आहे. माझे अंतर्याम घाबरी झाले आहे. मी प्राचीन काळचे दिवस मनात आणतो. तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो. तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करतो. मी आपले हात तुझ्या पुढे पसरतो. शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे. हे परमेश्वर, त्वरा करून माझ्या आई. माझा आत्मा क्षय पावत आहे. तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नको. लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यासारखा होईल. प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे. कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळील. कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. हे परमेश्वर, माझ्या वैऱ्यांपासून मला मुक्त कर. मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव. कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे. तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटातून बाहेर काढ. तू आपल्या दयेने माझ्या वैऱ्यांचा नायनाट कर. माझ्या जीवाला गांजणाऱ्या सर्वांचा नाश कर. कारण मी तुझा दास आहे. देवा, वाचलेली वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. प्रियजनो, आपण यावेळेस विशेष प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपण प्रार्थना करूया आपल्या मंडळीतील सर्व परिवारांसाठी, कुटुंबांसाठी जी कोरोना व्हायरसमुळे झालेली जी काही विशेष परिस्थिती जी आपल्या सर्वांना या दिवसामध्ये घरात कोंडून ठेवत आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही असताना आम्ही प्रार्थनेत जाणं गरजेचं आहे. आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि प्रभूला आमची परिस्थिती सांगणं गरजेचं आहे. आणि विशेष रीतीने आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशात होते आणि त्यांना त्रासातून जावं लागत होतं, त्यावेळेस त्यांनी आकांत केला, त्यांनी आक्रोश केला, त्यांनी देव बापाच्या चरणाजवळ प्रार्थना केल्या आणि देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि त्यांना त्या परिस्थितीतून मुक्त केलं. आणि म्हणून आज आम्हाला देखील आमच्या देशासाठी, आमच्या राज्यासाठी, आमच्या शहरासाठी, आमच्या भोवतालच्या लोकांसाठी, जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांची काळजी घेणारे जे मेडिकल फील्डचे लोक आहेत त्यांच्यासाठी, डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफ, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट आणि त्यांचे परिवार, त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी आणि स्वच्छता विभागाचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे स्वयंसंघटनेचे कार्यकर्ते, या सर्व प्रियजनांसाठी, राजकारत्यांसाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. प्रियनो, आम्हाला अधिक प्रार्थनेत वाढण्याची गरज आहे. कारण आम्ही सर्वजण माणसावर भरोसा ठेवू शकत नाही. कारण माणसाचं आयुष्य किंवा जीवनाला मर्यादा आहे. देवाच्या वचनात म्हटल्याप्रमाणे अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. होय प्रियजन, आपल्याला माहित आहे माणसाला मर्यादा आहे आणि म्हणून आम्ही माणसांवर भरोसा ठेवण्याची किंवा अधिपतींवर भरोसा ठेवण्याची गरज नाही. तर दावीद राजा म्हणतो त्याप्रमाणे की ज्यांच्या सहाय्यकर्ता याकोबाचा देव आहे, ज्यांची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. तर आम्ही आमची आशा आणि आमचा भरोसा याकोबाचा देव परमेश्वर जो आमचा सहाय्य करता त्याच्यावर ठेवावा, ही देवाची इच्छा. आणि जे देवावर भरोसा ठेवतात ते धन्य म्हटले. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करत आहोत मध्यस्थीची, त्यावेळेस निश्चित रीतीने आम्ही माणसावर भरोसा ठेवत नाही,
देवावर भरोसा ठेवतो. होय प्रियजनो, बरेच लोक असे म्हणतात की देव जर असेल तर मग ही परिस्थिती कशाला यायला पाहिजे. परंतु आपल्याला माहित आहे, जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना माहित आहे की देव याही परिस्थितीमध्ये आमच्यावर प्रीती करतो, संपूर्ण जगावर प्रीती करतो. आणि 2000 वर्षापूर्वी आपल्याला माहित आहे की जगावर देवाने प्रीती केली आणि आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्यांनी या भूतलावर पाठवला यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर जे सर्वजण त्याच्या नावावर विश्वास ठेवतील त्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. देवाची इच्छा नाही की या भूतलाची, या पृथ्वीचा नाश व्हावा, परंतु या पृथ्वीचा आणि पृथ्वी तलावर असलेल्या सर्व लोकांचं कल्याण व्हावं, त्यांचं तारण व्हावं, ते सार्वकालिक जीवनाचे वतनदार बनावे म्हणून देव प्रीती करतो. आणि म्हणून आज आपण प्रभूच्या चरणाजवळ आलो असताना या प्रीतीच्या अंतःकरणाने प्रभूला समर्पित आणि संपूर्ण परिस्थिती प्रभूला सोपूया. थोडक्यात प्रार्थना करू आणि मंडळीसाठी आणि या परिस्थितीसाठी, आताच्या या सर्व कठीण परिस्थितीतून जात असताना आपल्या मंडळातील सर्व लोकांसाठी, प्रांतासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूचे आभार मानू आणि प्रार्थनेत जाऊया. मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करूया. मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. आपणही आपापल्या घरामध्ये मजबूरवर प्रार्थना करा आणि प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूचे आभार मान, दीन व्हा, नम्र व्हा, प्रभूच्या हातात समर्पित होऊया. प्रार्थनेत जाऊ. मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करूया. हे जिवंत देवापा, पुन्हा एकदा आज आम्ही तुझ्या चरणाजवळ दीन होतो, नम्र होतो आणि प्रभू ही परिस्थिती तुला समर्पित करतो. आमची खात्री आहे तुला तुझ्यापासून काही लपलेलं नाही, किंबहुना प्रभू दयाळे बापा तुझ्या नियंत्रणात ही परिस्थिती. होय प्रभू, या पृथ्वीचा नाश करावा ही तुझी इच्छा. तर प्रभू अनेकांनी नम्र व्हावं, दीन व्हावं आणि प्रभू दयाळे बापा आपला ताठा, आपला गर्व, आपला मीपणा सोडून प्रभू तुझ्या चरणाजवळ बसावं आणि प्रभू तूच एक जिवंत देव आहे हे समजावं, हे स्वीकारावं आणि तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिव्हा येशू प्रभू आहे असं कबूल करावं आणि प्रत्येक गुडघा तुझ्या समोर टेकावा असं होऊ दे. कारण प्रभू तू काल, आज आणि सर्व काळ सारखाच. आणि म्हणून आम्ही माणसावर भरोसा न ठेवता, अधिपतीवर भरोसा न ठेवता आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवलेला. तुझ्याकडे आम्ही आलो, तुझ्याजवळ आम्ही दीन नम्र होतो आणि प्रार्थना करतो प्रभू. कारण प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला संधी दिली, देवासंगती बोलण्यासाठी. आमचं कारण, आमची गरज, आमची काळजी, चिंता घेऊन आम्ही तुझ्याकडे यावं यासाठी तू आम्हाला ही संधी दिलीस. आणि म्हणून प्रभू आज आम्ही आमच्या मंडळीसाठी विशेष तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. दयाळू बापा, आम्ही प्रार्थना करतो सांगवी मंडळीसाठी आणि मंडळीतील प्रत्येक परिवारासाठी. होय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो विशेष रीतीने दयाळू बापा औचित्य परिवार. आम्ही प्रार्थना करतो प्रभू दयाळू बापा डुबे परिवार, वानखेडे परिवार, बेंजामिन परिवार. प्रभू आम्ही गायकवाड परिवाराला तुला समर्पित करतो. आम्ही प्रार्थना करतो विशेष रीतीने गाभाडे परिवार, त्याचप्रमाणे महापुरे परिवार. प्रभू आम्ही प्रार्थना करतो विशेष रीतीने जाधव परिवार, आमचे बंधू जाधव साहेब आणि त्यांचा परिवार तुला समर्पित करतो. प्रभू आम्ही प्रार्थना करतो शोभाताई आणि त्यांचा परिवार. आम्ही प्रभू प्रार्थना करतो विशेष रीतीने की साळवे परिवार. प्रभू त्यांना तुझ्या कृपेत राहा आणि तुझं गौरव दे. आम्ही तुझ्या हातामध्ये या सर्व कुटुंबांना समर्पित करतो. आम्ही प्रार्थना करतो आल्हाट परिवारासाठी, त्यांच्यावर तू अनुग्रह कर आणि प्रभू त्याही परिवाराची तू काळजी घे. आम्ही तुझ्या चरणाजवळ दीन नम्र होऊन सोनोने परिवार तुला समर्पित करतो. चक्रनारायण परिवार आम्ही तुला समर्पित करतो. आम्ही तुझ्या हातामध्ये या सर्व कुटुंबांची रवानगी करतो, त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो. पवार परिवार तुला समर्पित करतो, बचाव परिवार तुला समर्पित करतो. आणि प्रभू दयाळे बापा जे इतर कुटुंब आमच्या भोवती आहेत प्रभू, आवळे परिवार, घाटे परिवार आम्ही तुझ्या हातात सोपवतो. प्रत्येकाची भेट घे, प्रत्येकाला आशीर्वाद दे, प्रत्येकाच्या गरजा जाण, प्रत्येकाच्या संगती राहा प्रभू.
जे सर्व साळवे परिवार प्रभू सांगवी चर्च मध्ये त्या सर्व परिवारांना तुझ्या हातात सोपवतो. आम्ही याच वेळेस नम्र होतो आणि प्रार्थना करतो. प्रभुदायडे बाप्पा शांताताई, त्याचप्रमाणे मच्छिंदर आणि प्रभुदायडे बाप्पा इतर जे प्रियजन आहेत आमच्या मंडळीमध्ये, ते सर्व तुला समर्पित. प्रत्येकाची भेट घे, प्रत्येकाच्या गरजा जा, प्रत्येकाला तू आशीर्वाद दे प्रभू. कोणालाही प्रभू आरोग्याच्या प्रश्नात पडू देऊ नको. त्यांच्या भोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा. आज आम्ही तुझ्या हातामध्ये प्रभुदायडे बाप्पा पिंपळे दिलं येतील आमचं मंडळी आणि मंडळीतील लोक तुला समर्पित करतो. प्रभू आम्ही प्रार्थना करतो अभयंकर परिवार, त्याचप्रमाणे प्रभुदायडे बाप्पा अतुल आणि त्याचे मिसेस, त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब आणि आंटी, आणि त्याचप्रमाणे प्रभू अनिल आणि सुषमा आणि त्यांचा परिवार, रोमा, त्या सर्वांना तुझ्या कृपेत राहा. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो प्रभू आमचा भाऊ सतीश आणि प्रभुदायडे बाप्पा त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा प्रभुदायडे बाप्पा तेजस, या सर्वांना तू आशीर्वाद दे. आम्ही नम्र होतो आणि प्रार्थना करतो प्रभुदायडे बाप्पा सुनंदा सिस्टर आणि त्यांचा मुलगा, त्यांची आई, त्यांचे प्रियजन, त्या सर्व प्रियजनांना साळवी परिवाराला तू आशीर्वाद दे. त्यांची काळजी तू घे. आम्ही प्रार्थना करतो प्रभुदायडे बाप्पा विशेष रीतीने वेणूनगर येथील प्रभू आमचे बंधू भगिनी आणि गावाले परिवार, साळवी परिवार, त्याचप्रमाणे प्रभुदायडे बाप्पा केदारी परिवार आणि इतर जे प्रियजन त्या भागात आहेत त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो राहटणीत प्रभू विशेष रीतीने नवरे परिवार आहेत, त्यांची तू काळजी घे, त्यांच्या गरजा जाण, त्यांना तू आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो विशेष रीतीने प्रभुदायडे बाप्पा सुषमा आणि अभय या दोघं मायलेकरांसाठी आणि तुझी दया त्यांना पुरेशी कर. आम्ही विशेष रीतीने चिंचवड चर्च आणि त्या चर्च मधील लोक, त्याचप्रमाणे वालेकर वाडीला कांबळे परिवार आहेत प्रभू, त्यांना तू आशीर्वाद दे, त्यांची काळजी घे प्रभू. त्याचप्रमाणे तळवडे भागातील मंडळी प्रभू, जे गोरगरीब लोक त्या भागात आहेत त्या सर्वांना तू स्पर्श कर आणि त्यांना तू आरोग्य दे, त्यांची काळजी घे प्रभू, त्यांच्या गरजा जाण. आम्ही प्रार्थना करतो प्रभुदायडे बाप्पा आमचे जे इतर कुटुंब आहेत जे वेगवेगळ्या भागात आहेत त्या सर्व कुटुंबांना तू आशीर्वाद दे, त्यांची काळजी घे प्रभू, त्यांना तुझ्या वचनात तू राख. आम्ही तुझ्या हातात या सर्व कुटुंबांना समर्पित करू. प्रार्थना करतो प्रभू आमच्या या सर्व मंडळासाठी तू आशीर्वादाची गोष्टी कर. प्रत्येकाची भेट घे, प्रत्येकाला आशीर्वाद दे. आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो प्रभू ज्यांची नावं घेऊ शकलो नाही त्याही परिवाराला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या हातात आमचा संपूर्ण भारत देश समर्पित कर. या कोरोनाच्या परिस्थितीत प्रभुदायडे बाप्पा या देशाची काळजी घे. जे जवळजवळ 12,000 लोक प्रभुदायडे बाप्पा या देशामध्ये कोरोनाग्रस्त आहेत. आज तू त्या सर्व लोकांना स्पर्श कर, आरोग्य दे. जे बरे झाले त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो. जे प्रभुदायडे बाप्पा कठीण अवस्थेत आहेत त्यांची काळजी घे. त्यांची काळजी घेणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, इतर स्टाफ, इतर सर्व प्रियजन प्रभू या देशामध्ये शांती, आनंद, प्रीती नांदावी, व्यवस्था असावी म्हणून पोलीस डिपार्टमेंट जे काम करत आहे त्यांना धीर दे, त्यांना तू सहाय्याने मदत कर, शक्ती दे, तुझी कृपा पुरेशी कर. प्रभू इतर जे सर्व राज्यकर्ते आहेत, सर्व सरकारी अधिकारी आहेत, जे इतर स्वयंसेवी संघटनाचे कार्यकर्ते सर्वांना तू आशीर्वाद दे. आमच्या पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात तुझी दया पुरेशी कर. मुंबई शहरात तुझी दया पुरेशी कर. प्रभू आम्ही प्रार्थना करतो विशेष रीतीने आमचे बंधू रेव्हरंड मधुकर सुरवणे, त्यांची प्रिय पत्नी आणि प्रभू त्यांचा सर्व परिवार कोरोनाला आहे आणि प्रभुदायडे बाप्पा विशेष त्या दोघा उभयतांना प्रभू कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्या बहिणीला प्रभू व्हेंटिलेटरवर ठेवलेला. आम्ही प्रार्थना करतो तुझी दया त्यांना पुरेशी कर, तुझा स्पर्श त्यांना होऊ दे, आरोग्य दे, सर्व अनिष्टापासून त्यांना राख, तुझं गौरव दे. आम्ही आमच्या संपूर्ण जगातील सर्व देशांना आणि देशाच्या प्रमुखांना आणि जी मेडिकल व्यवस्था आहे प्रभू ती व्यवस्था तुला समर्पित करतो.
तू या गोष्टीचा ताबा घे, तू या सर्वांवर तुझा कृपेचा वरदस्त ठेव. आणि प्रभू आमच्या प्रार्थना आहे, जगामध्ये आज लाखो लोक तुझ्याजवळ रडून प्रार्थना करत आहेत, दिन नम्र होत आहेत, तुझ्याजवळ मागत आहेत. प्रभू तुझ्या वेळेवर तुझ्या गौरवासाठी तू या सर्व प्रियजनांकडे तुझं गौरव करून आमच्या प्रार्थना ऐकाय उपकार मानतो. हा वेळ तुला समर्पित करतो. प्रभू तुझं वचन आम्ही ऐकत असताना आमचं सहाय्य आम्हाला तुझ्या पवित्र आत्मेने तू चालव. आज तुझं वचन तुझ्या आत्मेच्या द्वारे तुम्हाला दिलेलं आहे. उपकार मानतो. मला तुझ्या पवित्रतेत राख. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुला गौरव देण्यासाठी असो. या प्रार्थना, या विनंत्या आम्ही तुला समर्पित करतो. प्रभू आम्ही आमची बहीण अनुराधा, तिचे मिस्टर, यांचा मुलगा यांनाही तुझ्या हातात सोपवतो. नांद्रेकर परिवार, प्रभुदाडी बाप्पा वाघमारे परिवार आम्ही तुझ्या हातात सोपवतो. त्यांचं सहाय्य त्यांना तुझ्या कृपेत राख. होय प्रभू आम्ही तुझ्या हातात समर्पित होतो. आमचे विचार आणि आमचे अंतःकरण ख्रिस्त येशूच्या ठेवात तुला गौरव प्राप्त व्हावं हीच प्रार्थना करतो. आम्ही तुझ्या हातात समर्पित होतो. प्रार्थना ऐकल्या उपकार मानतो. येणारं वचन आशीर्वादाचं, ऐकणाऱ्यांना तू आशीर्वाद देतो. तुला गौरव प्राप्त व्हावं हीच प्रार्थना करतो. हा वेळ आणि या प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. यावेळेस प्रभू आपल्या बरोबर आहे आणि त्याच्या सानिध्यात आपण आलो असताना आम्ही प्रभूच्या चरणाजवळ लीन होऊ, नम्र होऊ. कारण प्रभू आमचा तारणारा आहे. प्रभू आमची काळजी घेणारा प्रभू आहे. आणि म्हणून आज आम्ही त्याच्या हातात समर्पित होत असताना त्याच्या चरणाजवळ लीन नम्र होऊया. प्रियजनो, प्रभूच्या चरणाजवळ आपण आलो असताना प्रभूच्या वचनाकडे आपण वळूया. प्रभूच्या वचनाकडे आपण वळत असताना प्रभूचे मनापासून आभार मानूया. तो चांगला देव आहे आणि त्याची दया आपल्या सर्वांसाठी तो रोज नवी करतो. आणि म्हणून आम्ही यावेळेस इर्मायाचा ग्रंथ आणि त्याचा 9वा अध्याय, इर्मायाचा ग्रंथ त्याचा 9वा अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनापासून 26व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. आणि प्रभूच्या चरणाजवळ आपण या वचनातून ऐकणार आहोत. असं म्हटलं त्या ठिकाणी, देवाचे ज्ञान, मानवाचे वैभव. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की सुनती पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन. मिसर, यहुदा, अदोम, अमोनी, मोवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी या सर्वांना मी शासन करतो. आज आम्ही पाहत आहोत की एक लहानसा व्हायरस संपूर्ण जगाला हलवून टाकत आहे आणि संपूर्ण जगाची परिस्थिती त्याने आपल्या ताब्यात घेतल्यासारखी आहे. आम्हाला आमचं तोंड उघडून मोकळ्या उघड्या अवस्थेमध्ये श्वास घेता येत नाही. आम्हाला एकमेकांसंगती तोंडावर झाकण ठेवल्याशिवाय किंवा मुखावर आच्छादन घेतल्याशिवाय बोलता येत का? कारण आम्हाला भीती वाटते. आणि वेगवेगळ्या ज्ञानी लोकांनी, शास्त्रज्ञांनी सांगितलं की आपण आपल्या तोंडावर हे बांधावं. कुठे गेलं आमचं ज्ञान? ज्ञानी लोकांचं ज्ञान कुठे गेलं?
आणि गेली 4 महिने माणसं धडपड करत आहेत, रात्रीचा दिवस करत आहेत, लाखो कोट्यावधी डॉलर खर्च करत आहेत, आणि अद्याप एक लहानशी लस मानवाला सापडलेली नाही. का? कारण आमचं ज्ञान अपूर्ण आहे. कारण आम्ही ज्ञानी आहोत, परंतु आम्ही चुकीच्या गोष्टींचा अभिमान बाळगतो. परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. आजची या परिस्थितीत किती विशेष रीतीने हे वचन आज आमच्या समोर सत्य होत आहे. किती श्रीमंत लोक आज आपल्या गाड्या घोड्यात किंवा विमानात फिरू शकत आहेत. किती श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीचा दिमाग दाखवू शकतात किंवा आनंद घेत आहेत श्रीमंती. किती धष्टपुष्ट लोक ज्यांच्याजवळ खूप चांगली ताकद आहे, बलवान आहे, किती बलवान लोक रस्त्यावर फिरत आहेत, फिरू शकत नाही. का? कारण मरणाचं भय आहे, प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. आणि म्हणून देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आमच्या बळाला, आमच्या ज्ञानाला आणि आमच्या श्रीमंतीला मर्यादा आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा अभिमान बाळगण्याची गरज नाही, आणि बाळगला तर ते व्यर्थ आहे. आणि म्हणून आज आम्हाला देवाच्या वचनात देव जे सांगतो ते आम्ही ऐकलं पाहिजे. आणि ते काय आहे ते पहा त्या ठिकाणी 24व्या वचनात असं म्हटलं, बाळगावायचाच असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा. कशाविषयी आम्ही अभिमान बाळगावा? जर कोणाला अभिमान बाळगावायचाच असेल तर मी जो परमेश्वर, त्या माझी तुम्हाला ओळख आहे. मी जो धर्म आणि न्याय चालवणारा देव, धर्म न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची तुम्हाला जाणीव आहे, तुम्हाला ओळख आहे, याविषयी बाळगावा. आम्हाला जर अभिमानच बाळगायचा असेल तर आम्हाला त्या जिवंत देवाची ओळख आहे याचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, असं देवाचं म्हणणं आहे, माझं नाही. परंतु मला देवाचं म्हणणं पसंत पडत आहे, आवडत आहे, किंवा ते योग्य आहे असं समजत आहे. का? कारण आम्ही सर्वजण किती क्षणभंगूर आहोत, आमचं ज्ञान किती अपुरं आहे, आमची शक्ती किती अल्प आहे, आमचं धन किती व्यर्थ आहे, आमचं बळ किती व्यर्थ आहे. आम्ही क्षणभंगूर लोक, आमच्या जीवनाला मर्यादा, आमचं जीवन एका लहानशा विषाणूमुळे एकदम त्रस्त झालेला आहे. आम्हाला कोणालाही खात्री नाही की हा व्हायरस कोणाला कधी कोणत्या पद्धतीने स्पर्श करेल, आणि आमच्या एकाला स्पर्श करण्याच्या द्वारे किती लोक प्रादुर्भावाच्या खाली येतील. आणि सर्वजण या गोष्टींनी धास्तावलेले आहोत, घाबरत आहोत, भीत आहोत, घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. मग तुम्ही पंतप्रधान आहात का मुख्यमंत्री आहात का तुम्ही कोण आहात, आम्ही सर्वजण त्या देवाच्या हातामध्ये आहात. आणि प्रियानो, त्या जिवंत देवाची आम्हाला ओळख आहे, जाणीव आहे, याचा आम्ही अभिमान बाळगावा असे देव त्याच्या वचनात आम्हाला शिकवण देतो. आणि त्याच्या पुढे असं म्हणतो, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. ज्यावेळेस आम्हाला त्या जिवंत देवाची ओळख आहे, त्या जिवंत देवाची जाणीव आहे, आणि त्याचा अभिमान ज्यावेळेस आम्ही बाळगतो ते प्रभूला पसंत आहे, त्याद्वारे आमचा देव संतुष्ट होतो. आणि म्हणून प्रियजनो, आज या कठीण परिस्थितीतून जात असताना आम्ही मानवाकडे, यंत्रणेकडे, संशोधनाकडे डोळे लावण्यापेक्षा आम्ही आमच्या गुडघ्यावर येऊन आम्ही प्रभूच्या चरणाजवळ नम्र होऊन त्याला ओळखावं. तो आमचा जिवंत देव आहे, त्याची ओळख आम्हाला आहे, आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे, आम्ही त्याचे लोक आहोत हे आम्ही जाहीर करावं, प्रार्थना करावी, प्रभूला धन्यवाद द्यावे की प्रभू तू जिवंत आहेस. आणि म्हणून आज प्रियजनो,
आम्ही प्रभूच्या सानिध्यात आलो असताना देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करूया. देवाला ऐकणारे लोकांपेक्षा ऐकून त्याप्रमाणे आचरण करणारे लोक आवडतात. आम्ही ख्रिस्ती म्हणवणारे जे सर्व लोक आहोत, वेगवेगळ्या मंडळात जाणारे लोक आहोत, त्या आम्हा सर्वांसाठी आज देवाचे हे वचन आहे की आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करत आहोत काय, का आम्ही फक्त ऐकत आहोत, का आम्ही फक्त देवाचं वचन ऐकून वाचून दुसऱ्या कानाने सोडून देतो आणि आमच्या ज्या लहानसहान गोष्टी आहेत त्याचाच अभिमान बाळगतो. मला माहित नाही आपल्यापैकी कोण कशाचा अभिमान बाळगतो. कोणाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असेल, कोणाला आपल्या डिग्र्यांचा अभिमान असेल, कोणाला आपल्या घराचा अभिमान असेल, पगाराचा अभिमान असेल, कदाचित नोकरीचा अभिमान असेल, कदाचित आमची लेकरं उत्तम शिकले त्याचा अभिमान असेल. परंतु प्रियानो, आम्ही या सर्व गोष्टी नाशवंत आहे आणि त्या तात्पुरत्या आहेत. आम्हाला त्याचा अभिमान बाळगण्यात देवाला संतोष होत नाही. प्रियानो, देवाचं वचन आज आम्हाला सांगतं की ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावायचाच असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी अभिमान बाळगावा. होय प्रियजन, आम्हाला देवाविषयीच अभिमान बाळगणं गरजेचं आहे. आज आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये सहज विचार करूया की आम्ही कशाचा अभिमान बाळगत आहोत. आमच्या घराचा बाळगत आहोत का आमच्या सौंदर्याचा, का आमच्या बळाचा, का आमच्या ज्ञानाचा, कशाचा अभिमान बाळगत आहोत आम्ही? आम्हाला हा प्रश्न आमच्या अंतःकरणाला विचारायचा. होय प्रियजन, आम्हाला त्या जिवंत देवाची ओळख आहे का, जो दया करणार आहे, जो कृपा करणार आहे, जो धर्म आणि न्याय चालवणारा जिवंत देव, ज्याने आमच्यावर प्रीती करण्यासाठी आपला स्वतःचं बलिदान केलं, त्या जिवंत देवाविषयी आम्हाला ओळख आहे, त्या प्रभूविषयी आम्हाला ओळख आहे, त्याचा आम्ही स्वीकार केलाय का? प्रियानो, जर आम्ही त्याचा स्वीकार केला असेल, जर आम्ही त्याचा अभिमान बाळगत असू, जर त्याला आम्ही आमचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारला असेल, तर प्रभूला तुमच्याविषयी संतोष आहे. जर तसं नसेल तर मग आमची अवस्था कशी आहे ते आम्हाला पुढच्या वचनात पाहायला मिळतं. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की सुनती पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन. होय, कदाचित तुमची सुनता झाली असेल आणि आजच्या जगामध्ये इस्रायल लोकांची सुनता व्हायची, परंतु आजच्या जगामध्ये ख्रिस्ती लोकांची सुनता म्हणजे त्यांच्या अंतःकरणाची सुनता. त्यांचं जुनेपण त्यांनी येशू ख्रिस्ताबरोबर मारून टाकले आणि बाप्तिस्म्याच्या द्वारे त्यांनी आपलं नवीन पण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नवीन अंतःकरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. प्रभूच्या बरोबर त्यांनी आपल्या अंतःकरणाची सुनता केलेली आहे. परंतु बऱ्याच अंश आम्हाला पाहायला मिळतं या वचनात सांगितल्याप्रमाणे, सुनती पण वास्तविक बेसुना, ख्रिस्ती पण खऱ्या अवस्थेत ते ख्रिस्ती नाही, कारण त्यांचं अंतःकरण ख्रिस्ताचं नाही. आणि म्हणून प्रियजनो, आज अनेक लोक ख्रिस्ती म्हणून जीवन जगतात, परंतु त्यांचं अंतःकरण त्यांनी प्रभूला दिलेलं नाही. प्रभू त्यांच्या अंतःकरणात वास्तव्य करत नाही, प्रभू त्यांच्या अंतःकरणात राज्य करत नाही. त्यांचं अंतःकरण वास्तविक बेसुनत आहे. त्यांच्या अंतःकरणाची सुनता झाली आणि म्हणून अनेक लोक गर्विष्ठ आहे, अनेक लोक इगोइस्टिक आहे, अनेक लोक मी पणामध्ये जगत आहे. त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचा अभिमान, मीपणा, गर्व आहे, लीनता नाही. आणि जोपर्यंत मानवाच्या ठाई लीनता येत नाही तोपर्यंत प्रियजनो त्या मानवाला आशीर्वाद मिळत नाही. चुकून आज लोकांना असं वाटतं की आशीर्वाद म्हणजे पैसा, आशीर्वाद म्हणजे संपत्ती, आशीर्वाद म्हणजे जगातल्या भौतिक गोष्टी किंवा उच्च प्रतिष्ठित जागेवर जाणं किंवा मोठा मान मिळणं. नाही, तो एक लहानसा भाग आशीर्वादाचा आहे. परंतु खरा आशीर्वाद
हा जिवंत देवाच्या सहवासात राहणं, त्याला आमच्या अंतःकरणाचा राजा बनवणं आणि त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या दयेत व कृपेत आम्ही रोज जीवन जगतो. आज लोक का घाबरलेले आहे? लोकांना का भीती वाटत आहे? कारण त्यांना मरणाचं भय आहे. परंतु आम्ही देवाची लेकरे या नात्याने आमच्या प्रभूने मरणावर विजय मिळवलेला आहे आणि म्हणून जितक्याने प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे त्यांना मरणाचं भय नाही. ज्यांनी आपल्या अंतःकरणात प्रभूला स्वीकारलेले पूर्ण अंतःकरणाने, त्यांना मरणाचं भय नाही. आणि म्हणून आम्हाला आज आमच्या अंतःकरणाला हा प्रश्न विचारायचा आहे की मी प्रभूचा आहे काय? माझा प्रभू माझ्या अंतःकरणात राहत आहे का? मला माझ्या प्रभूविषयी अभिमान आहे का? की त्याची ओळख मला झालेली आहे, तो माझा तारणार आहे, तो माझा प्रभू आहे, असा अभिमान आम्ही बाळगतो का? आम्ही आमच्या प्रभूला लपवतो? आम्ही आमचं ख्रिस्तीपण लपवतो का? जीवनात जगण्यासाठी आम्ही आमच्या शेजाऱ्यांपासनं, आमच्या नातेवाईकांपासनं आमचं ख्रिस्तीपण आम्ही लपवून ठेवलंय का? प्रियजन, आज आम्हाला पुन्हा एकदा हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. असं म्हटलं त्या ठिकाणी, सुनती परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की सुनती पण वास्तविक बेसुन अशा सर्व लोकांना मी शासन करेन. ज्यांच्या अंतःकरणाची सुनता नाही झाली, ज्यांचं अंतःकरण बदललेलं नाही, ज्यांच्या अंतःकरणात प्रभू राहत नाही, ज्यांचं अंतःकरण बेसुनती आहे, त्यांना शासन प्रभू करणार आहे. प्रभू आज तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे, आमचं अंतःकरण जर बदललेलं नाही, आमचं अंतःकरण त्या अंतःकरणाची जर सुनता झाली नाही, तर आम्हाला शासन होणार आहे. असं म्हटलं, मिसर, यहुदा, अदो, अमोनी, मोआबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी या सर्वांना मी शासन करीन. कारण सर्व राष्ट्र बेसुनत आहे व इस्रायलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे. हजारो वर्षापूर्वी देवाने त्यावेळेच्या लोकांना या वचनाच्या द्वारे त्यांना तो शासन करणार हे सांगितलं. आणि विशेष शासन कोणाला करणार? इस्रायलाला. कारण सर्व राष्ट्र बेसुनत आहे व इस्रायलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे. आम्हाला इस्रायलाच्या त्या हृदयाने बेसुनत असलेली अवस्था आज आम्हाला संपूर्ण जगात दिसत आहे. जे इतर सर्व राष्ट्र त्या ठिकाणी सांगितले, त्या राष्ट्रांची अवस्था तशीच आहे. आज आमच्या भोवती सर्व लोक ते जिवंत देवाला ओळखत नाही, त्यांच्या अंतःकरणाची सुनता झालेली नाही. जग आणि जगातील गोष्टी, जगातील ज्या लहान सहान गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी त्यांचं जीवन ते जगण्याचा प्रयत्न करत. पण कुठे गेली ती धाव? पैसे कमवण्याची आणि श्रीमंत होण्याची, ज्ञान कमवण्याची जी मोठी चढाओढ लागली होती, ती कुठे गेली? मागच्या 50 दिवसामध्ये सगळेजण थंड का? देवाने माणसाला थंड केलेला आहे, देवाने माणसाला थोपवलेला आहे, थांबवलेलं. धावपळ माणसाची देवाने थांबवलेली आहे. प्रियनो, किती नुकसान झालं आमचं आम्ही विचार करतो का? रोज आम्ही ज्यावेळेस काम करत होतो मागच्या 50 दिवसापूर्वी पासून आमची रोज 18 तास धावपळ होती. आता आम्ही 24 तास घरात आहोत. काय केलं? काय आमचं नुकसान झालं? मला नाही वाटत फार काय नुकसान झालं. थोडंसं आर्थिक नुकसान झालं असेल आणि आमची जी स्वैराचार करण्याची जी वृत्ती आहे तिच्यावर मर्यादा आलेली आहे. आम्ही शांत झालेलो आहोत. आमच्या मनावर असलेले ताण कमी झाले. आम्हाला जो काही त्रास वाटत होता तो त्रास कमी झाला. उलट ही परिस्थिती देवाने आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाची बनवली आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे, त्याचं चांगुलपण अनुभवलेलं पाहिजे. जशी काय तो आम्हाला एक प्रकारे ही संधी देत आहे. कशासाठी? पश्चाताप करण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी, आपल्या जीवनाचा हेतू आणि उद्देश पुन्हा एकदा तपासून पाहण्यासाठी. प्रियजन हो, आज तुम्ही आणि मी आपापल्या जीवनाकडे पाहू. हे जीवन देवाने दिलेलं आहे, मोलाचं आहे, विकत घेतलेलं आहे आणि म्हणून प्रभूला धन्यवाद. त्या जिवंत प्रभूची ओळख करून घेऊया, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून घेऊया. कारण जितक्याने त्याच्याकडे पाहिलं
ते प्रकाश पावलेले आहे. त्यांची मुखे कधी लज्जेने काळवणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या कुटुंबासहित प्रभूजवळ दीन होऊ, नम्र होऊया. जर आम्ही अद्याप प्रभूचा स्वीकार केला नाही तर ही वेळ आहे. कारण या प्रादुर्भावामध्ये जर आम्हाला प्रादुर्भाव झाला तर आमचं कुटुंब त्या प्रादुर्भावात येऊ शकतं, त्या आजारात येऊ शकतं. आणि आजार झाला तर जीवन राहील का नाही कोणाला माहित नाही. आज हजारो लोक मृत्युमुखी पडले. 2,40,000 लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले संपूर्ण जगामध्ये. भारत देशामध्ये जवळजवळ 1100 लोक मृत्युमुखी पडले. प्रियानो, कोणाचा शेवट कसा होईल माहित नाही, परंतु देवाने आम्हाला संधी दिली घरामध्ये दीन होण्याची, नम्र होण्याची, प्रभूची ओळख करून घेण्याची. आणि ज्यावेळेस प्रभूची ओळख आम्हाला होते त्यावेळेस त्याला संतोष वाटतो आणि तो तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या चरणाजवळ दीन नम्र होऊया, प्रभूला समर्पित होऊ, प्रभूचे आभार मानूया, याही परिस्थितीत आनंद करूया. कारण देवाने आमच्यासाठी आनंद करायला, स्तुती करायला, प्रभूचं गौरव करायला देवाने आम्हाला संधी दिलेली आहे ना. त्या ठिकाणी स्तोत्राच्या 146व्या अध्यायामध्ये असं म्हटलं पहा की मी संकटात असताना परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझा धावा ऐकला. स्तोत्र 120 पहिलं वचन, स्तोत्र 146 आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे स्तवन करा हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करेन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. होय प्रियजन, आम्हाला आमचं जीवन देवाने दिलं आणि मग आमच्या जीवनात अस्तित्व आमचं असेपर्यंत आम्ही परमेश्वराचे स्तवन करायला पाहिजे. आणि म्हणून ही संधी आहे. आम्ही आपापल्या घरी आहोत. प्रभूने आम्हाला ही संधी दिली आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करण्याची, शास्त्र वाचन करण्याची, प्रभूच्या वचनात वाढण्याची, देवाला पुन्हा एकदा दीन नम्र होऊन आपल्या अंतःकरणाची सुलता करण्याची, प्रभूची ओळख करून घेण्याची. प्रियजनो, आम्हाला माहित नाही उद्या काय होईल, परंतु आज प्रभूने आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो आणि देवाची जी आम्हाला हाक आहे ती निश्चित रीतीने स्तोत्र 95 मध्ये आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल असं म्हटलं. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कोरणातील प्रजा, त्याचा हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. होय प्रियजनो, आज जर आम्ही त्याची वाणी ऐकू तर किती चांगलं होईल. का? कारण आम्ही नाशापासून आमची सुटका होईल आणि सार्वकालिक जीवनाचं आम्ही वतनदार. होय प्रियजनो, आम्ही पाहतो की त्या वधस्तंभावर 2 चोर होते, प्रभूच्या उजव्या आणि डाव्या बाजूला, आणि ते दोघंही पाप करणारे लोक, खुनी होते आणि दोघांना सारखी शिक्षा होती. परंतु शेवटच्या क्षणाला एक नम्र झाला आणि एक गर्विष्ठ तसाच राहिला. एकाने प्रभूचा स्वीकार केला, त्याचं देव पण त्याने स्वीकारलं, आणि एकाने त्याचा नाकार केला. आणि प्रियानो, एका क्षणामध्ये दोघांचा न्याय झाला आणि एक प्रभू बरोबर सुखलोकात गेला आणि एक कायम स्वरूपाच्या सार्वकालिक नाशाचा भागीदार झाला. प्रियानो, हीच परिस्थिती आज तुमच्या समोर आणि मत समोर आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरं होईल. ज्ञानाने ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बलाचा अभिमान बाळगू नये, श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये.
बाळगावायचाच असेल तर मी जो दया करणार परमेश्वर, धर्म व न्याय करणारा परमेश्वर, त्या माझी तुम्हाला जाणीव आहे, त्या माझी तुम्हाला ओळख आहे, याचा अभिमान आम्ही बाळगावा आणि यात प्रभूला संतोष आहे. प्रियानो, आज आपण प्रभूला संतोष करण्यासाठी आपली जीवन प्रभूला समर्पित करूया, आत्मपरीक्षण करूया, प्रभूची ओळख करून घेऊया, त्याचं देवपण, त्याचं सामर्थ्य समजून घेऊया, त्याचं जीवन आपल्या जीवनात घेऊया, त्याला आमच्या जीवनात राज्य करण्यासाठी बोलूया, आमचं अंतःकरण त्याला देऊया, समर्पित होऊया. आणि ज्यावेळेस तो आमच्या जीवनाचा राजा असेल त्यावेळेस कुठलाही विषाणू आमच्या जवळ येणार, कुठली व्याधी आमच्या जवळ येणार, कारण आमची काळजी घेण्यासाठी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल असं म्हटलं त्या ठिकाणी. पहा स्तोत्र 91 मध्ये, तुझ्या बाजूस सहस्रावधी पडली, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडली, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अनिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून त्या तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय घेऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करीन तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. कोणाला? जे परात्पर देव बापाला आपलं निवासस्थान बनवतात, आश्रय आणि दुर्ग म्हणतात, जे आपल्या अंतःकरणात त्या प्रभूला जागा देतात. आणि म्हणून प्रियजन, आज या लहानशा वाचनाच्या द्वारे आपण आत्मपरीक्षण करू, आपल्या अंतःकरणाला विचारू, आपलं मन प्रभूला समर्पित करू, दीन होऊया, नम्र होऊया. आम्हाला प्रभूचा अभिमान बाळगण्याची गरज आहे, त्यात प्रभूला संतोष आहे. आमच्या ज्ञानाचा, बळाचा किंवा श्रीमंतीचा नाही, कारण ते क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे, तात्पुरता आहे. परंतु आमचा ध्येय युगानी सारखाच आहे, काळ, आज आणि सर्व काळ सारखाच आहे. आम्ही त्याला धन्यवाद देऊ. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. प्रभू तुमची काळजी घेऊ. प्रभू तुम्हाला त्याच्या कृपेत राहा. प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊ आणि 2-3 सूचना आहेत त्या ऐकूया. हे प्रभू, फिरून एकदा तुझे आभार मानतो, तुझ्या वचनांसाठी, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी, तू केलेल्या अनंत उपकारासाठी. तू आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आणि तू आम्हाला शिकवलं की आम्ही कशाचा अभिमान बाळगावा. बळाचा नाही, ज्ञानाचा नाही, श्रीमंतीचा नाही, तर तू जो जिवंत देव, दया करणारा, कृपा करणारा, धर्म आणि न्याय करणारा जिवंत देव, त्या तुझी ओळख आम्हाला आहे, त्याचा आम्ही अभिमान बाळगावा. आमच्या घराचा नाही, आमच्या श्रीमंतीचा नाही, आमच्या नोकरीचा नाही, आमच्या शेतीबाडीचा नाही, आमच्या उत्तम वस्तूंचा नाही, किंवा आमच्या नोकऱ्यांचा नाही, किंवा आम्हाला किती चांगलं पवित्र शास्त्र माहित आहे याचा, तर आम्हाला जिवंत देवाची ओळख आहे का नाही याचा आम्ही अभिमान करावा. ते समजून घ्या. आणि म्हणून आज तुझ्या हातात समर्पित प्रभू सर्व मंडळीला, मंडळीतील प्रत्येक परिवाराला, जे सर्व ऐकणारे आहेत त्या सर्वांना, प्रांतातील सर्व मंडळांना आणि मंडळातील जे सर्व पालक वर्ग सर्वांना तो आशीर्वाद दे. आमच्या सर्व सांगवी शहराला
तो आशीर्वाद आहे. आज तू आमच्या बरोबर आहेस, उपकार मानतो प्रभू. आज जे आजारी दुखी कष्ट असतील अशांची काळजी घेऊ. आम्ही विशेष प्रार्थना करतो आमची बहीण शिल्पा आणि तिचा परिवार या दिवसात त्या कुटुंबाला तुझी गरज आहे. त्यांच्यावर तू अनुग्रह कर, त्यांच्या चुका पापांची क्षमा कर, त्यांना धीर दे, त्यांच्यापैकी कोणाचाही नाश होऊ दे. त्यांच्या घराभोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेव, कारण तुझं लेख ते आहे. शिल्पाने तुझ्यावर विश्वास ठेवलेला, तिच्या विश्वासाला त्याला जाऊ दे नको. तिचा विश्वास डळमळीत होऊ दे नको. तिच्यावर अनुग्रह कर, तिची भेट घे, तिचे अश्रू पुस, तिला धीर दे आणि तिच्याद्वारे तिच्या परिवाराची तू काळजी घे. त्यांच्या अंतःकरणाची सुंदरता होऊ दे. त्यांना तू जिवंत देव आहे याची ओळख होऊ दे. तुझं गौरव व्हावं म्हणून कांबळे परिवार तुला समर्पित करतो. आरोग्य दे त्या सर्व प्रियजनांना, विशेष शिल्पाला तू आरोग्य दे. तिच्या डोक्याला हात लाव, तिच्या भावाच्या हृदयाला हात लाव, तिच्या दुसऱ्या भावाला तू स्पर्श कर, तिच्या आई वडिलांना स्पर्श कर. त्यांच्यातील दुरात्मा काढून टाक आणि तू तुझा आत्मा त्यांच्यावर ओत. प्रार्थना केली उपकार माग. आज दिवसभर तू आमची काळजी घेतली उपकार माग. आमच्या मंडळातील सर्व प्रियजन नव्याने तुला समर्पित करतो. आमच्या प्रार्थना ऐकल्या उपकार माग. प्रभू, ही कोरोनाची परिस्थिती तू आपल्या हाती घे आणि तू तिचं नियंत्रण कर. सर्व गोष्टी येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजुबात्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागित्व आपणा सर्वांबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. थोडासा वेळ आपण प्रभूच्या सानिध्यात बसू शकलो, त्याचं वचन ऐकू शकलो, प्रार्थना करू शकलो. दे बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. तुम्ही सर्व ज्या ऐकलं, प्रभूच्या भक्तीमध्ये सहभागी झाला, त्या तुमचं सर्वांचं स्वागत आणि आभार. विशेष रीतीने आपापल्या घरात राहा, प्रभूची स्तुती करा, धन्यवाद द्या, प्रभूच्या वचनात वाढा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, मंडळीसाठी प्रार्थना करा, कोरोना परिस्थितीसाठी प्रार्थना करा, आपल्या शहरासाठी प्रार्थना करा, कुटुंबांसाठी प्रार्थना करा. अनेक लोक आर्थिक अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रभूने त्यांची गरज भागवावी म्हणून प्रभूने त्याच्या कृपेने दयेने अनेकांच्या अंतःकरणात कार्य करावं म्हणून प्रभूला धन्यवाद द्या. आपले जे दशमांश आहेत, आपले जे दान आहेत, जे तुम्ही आज प्रभूला देणार आहात, ते तुमच्याजवळ जमा करा. तुम्हाला ऑनलाईन जर चर्चच्या अकाउंटमध्ये टाकता आले तर टाका, नाही तर मंदिरात येता आलं तर मंदिरात या आणि प्रभूला गौरव द्या. आणि तुमचं देणं निश्चित रीतीने आज प्रभूला गौरव देणार आहे, मंडळीची गरज भागवणार आहे. आणि म्हणून हात आखडता घेऊ नका. जर प्रभूने तुम्हाला दिलं तर तुम्ही देखील प्रभूच्या गौरवासाठी द्या. या परिस्थितीत तुमच्या देण्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, प्रभूला द्या आणि प्रभू तुम्हाला देईल. जे तुमच्या भोवती कोणी गरजवंत असेल, अडचणीत असेल तर कृपा करून त्यांची गरज भागवा. आणि तुम्हाला भागवता येत नसेल तर मंडळीला कळवा. मंडळी कदाचित त्यांची गरज भागवण्यासाठी पुढे येईल. आणि म्हणून विशेष फोन करा. तुमच्यासाठी प्रार्थना करण्याच्या विशेष विनंत्या असतील तर फोन करा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. बाकी सर्व गोष्टी प्रभूच्या हातात आहेत. आणि 2 आठवडे आपला लॉकडाऊन वाढलेला आहे, पण हरकत नाही. प्रभूने आपल्याला अधिक 15 दिवस त्याच्या सानिध्यात राहण्याची कृपा दिलेली आहे आणि म्हणून त्याला धन्यवाद देतो. अडचणी असतील तर कळवा, प्रार्थनेत राहू. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.